Hello students, today we are going to see two topics, topic number 1.5 and topic number 1.6. So what is the topic number 1.5? Measurement of time. वेळ कसा मोजावा. क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. डिफाइन मीन सोलर डे. सोलर डे म्हणजे सूर्यदिन, मीन म्हणजे सरासरी, ॲव्हरेज. डिफाइन मीन सोलर डे. सरासरी एक दिवस, सौर दिवस. सूर्यदिन किंवा सौर दिवस म्हणजे काय. एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. आणि टाइम मोजण्याची, मेजरमेंट करण्याची मेथड एक्सप्लेन करा. ओके, आता अगोदर आपण डेफिनेशन बघूया. मीन सोलर डे म्हणजे काय. तर अ मीन सोलर डे इज द ॲव्हरेज टाइम इंटरवल. मीन सोलर डे म्हणजे सरासरी सौर दिवस हा एक ॲव्हरेज सरासरी वेळ असतो. टाइम इंटरवल म्हणजे कालावधी. फ्रॉम 1 नून टू द नेक्स्ट नून म्हणजे आजच्या दुपार ते उद्याच्या दुपारपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला एक सौर दिवस किंवा मीन सोलर डे असे म्हणतात. समजलं मग. अ मीन सोलर डे is the average time interval from 1 noon to next noon. तर आजची दुपार, आजची नून आणि लगेच उद्याची नून यांच्यामधला टाइम इंटरवल जो असेल त्याला मीन सोलर डे असे म्हणतात. ओके, आता मेथड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम. तसं सेकंड हे जे युनिट आहे, SI युनिट ऑफ टाइम आहे, तर ते कसं मानलं गेलं, कन्सिडर केलं गेलं. तर बघा, द युनिट ऑफ टाइम, वेळेचं युनिट, टाइमचं युनिट हे द सेकंड हे आहे. अँड वाज कन्सिडर्ड टू बी, आणि त्याला मानलं गेलं किती. 1/86,400 म्हणजे एक दिवसाचे 24 तासाचे इतके भाग करा. किती. 86,400. आता इतकेच का बरं पार्ट करा, तर त्याला कारण आहे बघा, हे नंतर समजणार आहे. तर द युनिट ऑफ टाइम द सेकंड वॉज कन्सिडर्ड टू बी 1/86,400 ऑफ द मीन सोलर डे. मीन सोलर डेच्या म्हणजे एक मीन सोलर डेचे किती भाग, पार्ट बनवायचे, इक्वल पार्ट्स. 86,400 पार्ट्स बनवायचे आणि त्याच्यातला एक पार्ट म्हणजे एक सेकंड असेल. बघा, समजलं. द युनिट ऑफ टाइम द सेकंड वॉज कन्सिडर्ड टू बी 1/86,400 ऑफ द मीन सोलर डे. व्हेअर अ मीन सोलर डे मीन्स, मीन सोलर डे इतक्यानेच का बरं डिव्हाइड करायचं. एक दिवसाचा जो पूर्ण दिवसाचा सौर दिवसाचा जो वेळ आहे त्याला इतक्यानेच का बरं डिव्हाइड करायचं. तर बघा, मीन सोलर डे म्हणजे 24 आवर्स. या आवर्सचे सेकंड बनवा. कसे बनवणार. एका दिवसाचे 24 तास, एका तासाचे 60 मिनिट, 60 मिनिट्स, एका मिनिटाचे 60 सेकंड्स. बरोबर. मग यांचा प्रॉडक्ट हा 86,400 सेकंड इतका येतो. म्हणून एक दिवसाला इतके पार्ट बनवायचे. त्याच्यातला एक पार्ट, वेळ जो पण असेल, कालावधी जो पण असेल, तो एक सेकंड असेल. मीन सोलर डेचा इतके भाग बनवायचे. हा मीन सोलर डे 1. बर, हाऊएव्हर दिस डेफिनेशन प्रूव्ड टू बी अनसॅटिस्फॅक्टरी. परंतु ही जी डेफिनेशन होती सेकंडची, सेकंड म्हणजे काय सांगितलंय डेफिनेशन, सेकंडची डेफिनेशन काय आहे. एक सौर दिवसाचे किती पार्ट बनवायचे. 86,400. आणि ही जी डेफिनेशन आहे आणि तो जो एक दिवसाचे 86,400 एवढे पार्ट्स बनवायचे, त्याच्यातला एक पार्ट म्हणजे एक सेकंड असेल. ही झाली सेकंडची व्याख्या अगोदरची. पण ही सॅटिस्फॅक्टरी नाही. इथं कुठंतरी चेंज होण्याची शक्यता आहे. म्हणून दुसरी डेफिनेशन अस्तित्वात आली. तर ती पण बघू आपण. तर याला ही जी डेफिनेशन आहे सेकंडची, ती थोडीशी प्रिसाइज नाही किंवा अनसॅटिस्फॅक्टरी आहे. तर बघा, हाऊएव्हर दिस डेफिनेशन प्रूव्ड टू बी अनसॅटिस्फॅक्टरी. ही जी डेफिनेशन आहे
ही प्रूव्ड टू बी म्हणजे असं सिद्ध झालं की ती समाधानकारक नाही. टू डिफाईन द युनिट ऑफ टाइम प्रिसाइजली, युनिट ऑफ टाइम ची व्याख्या करण्यासाठी प्रिसाइजली म्हणजे योग्य तशी ती नाही. बिकॉज कारण की ही जी सेकंडची व्याख्या केली आपण, एक सोलर डेचे इतके पार्ट बनवायचे, त्याच्यातला एक पार्ट म्हणजे सेकंड, ही जी व्याख्या आहे तर ती योग्य नाही किंवा असमाधानकारक आहे. तर त्याला कारण बिकॉज सोलर डे व्हॅरीज ग्रॅज्युअली, कारण सौर दिवस हा चेंज होतो हळूहळू. हा, व्हॅरीज मीन्स चेंजिंग, ग्रॅज्युअली मीन्स व्हेरी स्लोली. ड्यू टू ग्रॅज्युअल स्लोविंग डाऊन, आणि हळूहळू हा जो स्लोविंग डाऊन होतो सोलर दिवस ऑफ द अर्थ्स रोटेशन, कशामुळे? अर्थ्स रोटेशनमुळे तो कमी कमी होतो. हेन्स द डेफिनेशन ऑफ सेकंड वॉज रिप्लेस्ड, आणि म्हणून सेकंदची जी डेफिनेशन होती तिला रिप्लेस म्हणजे हटविण्यात आली बाय वन बेस्ड ऑन ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम. कोणत्या मेथडने हटवण्यात आली? बाय वन. रिप्लेस्ड बाय, या डेफिनेशनला कोणी रिप्लेस केली? वन बेस्ड ऑन ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम. ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइमच्या व्याख्येने ह्या अगोदरच्या व्याख्येला, डेफिनेशनला रिप्लेस केलं गेलं. मग ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम म्हणजे काय? तर बघा, ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम इज नाव युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ टाइम. आता वेळेचं मोजमाप करण्यासाठी ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम म्हणजे ॲटॉमिक क्लॉक्स वापरले जात आहे. इन ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम, ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम मध्ये पिरियॉडिक व्हायब्रेशन, पिरियॉडिक मीन्स पुन्हा पुन्हा सतत, व्हायब्रेशन्स ऑफ सीझियम ॲटम इज युज्ड. आता सीझियम माहिती आहे ना, इलेमेंट आहे पिरियॉडिक टेबलमध्ये 3 नंबरला हा सीझियम आहे. तर सीझियम ॲटमचे पिरियॉडिक व्हायब्रेशन, पिरियॉडिक म्हणजे काय? एका सेकंदाला अमुक अमुक इतके, यांना पिरियॉडिक व्हायब्रेशन्स असं म्हणतात. व्हायब्रेशन म्हणजे कंपन. तर पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ सीझियम ॲटम इज युज्ड. आता 1 सेकंड, मग 1 सेकंड म्हणजे काय? ही खरी व्याख्या आहे बघा, डेफिनेशन आहे. 1 सेकंड इज टाइम रिक्वायर्ड फॉर, हा नंबर बघा 9192631770. आता हे जितके असतील, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, 9 अब्ज 192. तर अशा प्रकारे एवढा मोठा आकडा आहे. हा 1 सेकंड हा असा वेळ आहे, इज अ टाइम रिक्वायर्ड फॉर इतके व्हायब्रेशन्स ऑफ द रेडिएशन corresponding to transition between two hyperfine energy states of cesium. आता हायपरफाईन एनर्जी स्टेट्स म्हणजे काय? हा सीझियम ॲटम ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, आणि जेव्हा तो ग्राउंड टू एक्साइट असा होत असतो त्याच्यामधून रेडिएशन निघत असतात. रेडिएशन कोणाला म्हणतो आपण? सनलाईटचं ऊन जे असतं, सनलाईट हा रेडिएशन आहे एक प्रकारचा. तसं हा ॲटम जेव्हा ट्रान्झिशन करत असतो 2 लेवल्समध्ये, 2 हायपरफाईन लेवल्समध्ये, हायपरफाईन म्हणजे टोकाच्या, तर त्या एनर्जी स्टेट्समध्ये तो ट्रान्झिशन करत असतो, म्हणजे व्हायब्रेशन करत असतो, त्याच्यामधून रेडिएशन निघत असतात, आणि ते रेडिएशन इतके निघायला पाहिजे 1 सेकंडमध्ये. इतके निघाले तर तेवढा वेळ म्हणजे 1 सेकंड असेल. आता आपल्याला हा आकडा एवढा खोटा वाटतो, एवढं मोठं कसं काय मोजू शकतो आपण? तर ते इन्स्ट्रुमेंटने शक्य असतं, लक्षात ठेवा. मग 1 सेकंडची डेफिनेशन काय आहे बघा? 1 सेकंड इज टाइम रिक्वायर्ड फॉर, लागेल वेळ 1 सेकंड हा इतका वेळ असेल रिक्वायर्ड फॉर इतके व्हायब्रेशन, इतके व्हायब्रेशन पूर्ण झाले कोणाचे? ऑफ द रेडिएशन करस्पॉन्डिंग टू ट्रान्झिशन बिटवीन, रेडिएशन करस्पॉन्डिंग टू कोणाचे रेडिएशन करस्पॉन्डिंग? सीझियम ॲटमचे. तर केव्हा तो रेडिएशन करतो? ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट मध्ये तो नेहमी व्हायब्रेट करत राहतो, म्हणजे एनर्जी गेन करतो, लूज करतो, गेन करतो, लूज करतो. तर त्यावेळेला त्याचे 2 हायपरफाईन एनर्जी स्टेट्स म्हणतात, ह्या 2 ऑफ सीझियम 133 ॲटम. सीझियमचा शॉर्ट फॉर्म आहे CS133 ॲटम. तर द सीझियम ॲटॉमिक क्लॉक्स आर व्हेरी ॲक्युरेट. समजलं? मग ही सेकंडची व्याख्या. हा जो सीझियम ॲटम आहे
त्याच्या दोन स्टेट हायपर फाईन स्टेट्स म्हणजे टोकाच्या स्टेट्स, ग्राउंड लेवल एक्सायटेड लेवल, ग्राउंड लेवल एक्सायटेड लेवल, असे इतके व्हायब्रेशन त्याचे पूर्ण होतील, तो वेळ म्हणजे 1 सेकंड होय. म्हणजे 1 सेकंदात इतके व्हायब्रेशन होऊन जातात त्या सीजीएम ॲटमचे एकदम स्पीडमध्ये. तर त्याला 1 सेकंड असे म्हणावे. मग सीजीएम ॲटॉमिक क्लॉक्स आर व्हेरी ॲक्युरेट. या सीजीएम ॲटॉमिक क्लॉक्स ज्या आहेत त्या फारच ॲक्युरेट आहेत. द नॅशनल स्टँडर्ड ऑफ टाईम, नॅशनल स्टँडर्ड ऑफ टाईम जो आहे इंटरव्हल, नॅशनल स्टँडर्ड ऑफ टाईम इंटरव्हल सेकंड ॲज वेल ॲज द फ्रिक्वेन्सी इज मेंटेन्ड थ्रू 4 सीजीएम ॲटॉमिक क्लॉक्स. आता बघा फ्रान्सला आपण म्हटलं होतं की तिथं मोठी लॅबोरेटरी आहे, तिथं सायंटिस्टने SI युनिट्स डिसाईड केले होते. तर तिथं हा जो स्टँडर्ड टाईम आहे तो 4 घड्याळं ॲटॉमिक क्लॉक्स अणुघड्याळांद्वारे तो मेंटेन करण्यात आलेला आहे. म्हणजे 4 एक मागे पडली किंवा पुढे गेली तर परत तिला सेट करून घ्यायची. म्हणजे 4 जास्त घड्याळांमध्ये जो टाईम चालू आहे तो योग्य टाईम असेल आणि ते 4 घड्याळं वापरली जात आहेत. एक बंद पडली तर दुसरी लगेच तिला रिपेअरिंग करून बंद पडलेलीला सेटिंग करून घ्यायची, वेळ लावून घ्यायच्या, परत ती ओके चालेल. तर असं चालू आहे. ओके, आता पुढचा पार्ट बघूया. डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल अनालिसिस. आता डायमेन्शन म्हणजे काय? डायमेन्शन म्हणजे काय तर रेक्टँगल असेल, आयत, 2 गोष्टी असतात, लांबी रुंदी, लेंथ ब्रेड्थ, बरोबर. सर्कल असेल, रेडियस, डायमीटर, तर किंवा रूम आहे, रूमला लेंथ ब्रेड्थ हाईट, अशा 3 गोष्टी असतील. म्हणजे प्रत्येक क्वांटिटीला, डिराइव्ड क्वांटिटीला दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटी मोजून मग तिचं माप निघतं डिराइव्ड क्वांटिटीचं. मग त्या डिराइव्ड क्वांटिटीचे हे फंडामेंटल जे असतील, आता फॉर एक्झाम्पल एरिया ऑफ रेक्टँगल कसं मोजणार? लेंथ इंटू ब्रेड्थ. मग लेंथ आणि ब्रेड्थ ह्या 2 गोष्टी एरिया मोजण्यासाठी आवश्यक आहेत, पण लेंथ आणि ब्रेड्थ ह्या दोघी फंडामेंटल आहेत. आणि म्हणून एरिया मोजण्यासाठी, रेक्टँगलचा एरिया मोजण्यासाठी लेंथ किती वेळेला मोजावी लागली, ब्रेड्थ किती वेळेला मोजावी लागली, तर त्यांचे घातांक किती वेळेला, काही वेळेला ॲक्सलरेशनमध्ये सेकंड स्क्वेअर करावा लागतो. तर मग हे जे आहेत त्यांना डायमेन्शन असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेक्टँगल, आयताचे डायमेन्शन कोणते? लेंथ आणि ब्रेड्थ, बरोबर. तसं तर डायमेन्शन, तर बघा डायमेन्शन म्हणजे काय. क्वेश्चन कसा आहे, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस हा टॉपिक आहे 1.6. डिफाईन डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फिजिकल क्वांटिटीज. गिव्ह फ्यू एक्झाम्पल्स ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला. तर डायमेन्शनची व्याख्या करून डायमेन्शनल फॉर्म्युलाची पण व्याख्या करा आणि 2-3 एक्झाम्पलद्वारे शो करा किंवा एक्सप्लेन करा. IMP क्वेश्चन, व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. आता डायमेन्शन म्हणजे काय बघा. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर. कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन असतात आणि ते डायमेन्शन, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन म्हणजे द पॉवर्स, असे घातांक असतात. पॉवर्स म्हणजे काय? घातांक. द पॉवर्स टू विच, की ज्या पॉवर्स पर्यंत, टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी राइज्ड, की फंडामेंटल युनिट हे त्या घातांकांच्या स्वरूपात लिहिलं गेलं पाहिजे, वाढवलं गेलं पाहिजे असं. मस्ट बी राइज्ड इन ऑर्डर टू, कशासाठी? इन ऑर्डर टू मीन्स ज्यासाठी, इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए गिव्हन फिजिकल क्वांटिटी. गिव्हन म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी असे फंडामेंटल, हे सगळे फंडामेंटल आहे. तर हे फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स राईज करावे लागतात, म्हणजे त्यांच्या डोक्यावर ठेवावे लागतात. तर पॉवर्स म्हणजे घातांकाच्या स्वरूपात, कशासाठी? इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. समजलं मग? तर अजून समजेल बघा. आता स्पीडचे डायमेन्शन आपल्याला काढायचे. मग स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम.
डिस्टन्स म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे, एक वेळेला मोजावी लागली म्हणून 1 पॉवर. टाइम पण एक वेळेला मोजावा लागला टी म्हणून 1. आणि याला वरती आणायचं असं, हा वरच्या वरतीच राहू द्यायच्या, खालचे मात्र वरती आणायचे. तर L1 टी मायनस खालचा वरती आला म्हणून -1. आणि m म्हणजे मास, मासच्या या ठिकाणी संबंध नाही म्हणून त्याचा पॉवर 0. परंतु मास सुद्धा लिहावाच लागतो. कमीत कमी 3 लेटर्स लिहावे लागतात, लेंथ, मास, टाइम. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन मध्ये कमीत कमी असे 3 सिम्बॉल्स दिसतील. तर लेंथ, मास, टाइम. तर 1 इन लेंथ, 0 इन मास अँड -1 इन टाइम. आता हा m0 नाही लिहिला तरी चालतो. ऍक्च्युअली डायमेन्शन कोणता पण फिजिकल क्वांटिटीचे असा चौकोनी ब्रॅकेट वापरायचा आणि असे 7 सिम्बॉल वापरायचे प्रत्येकाचे. लेंथसाठी L, माससाठी m, टाइमसाठी T, टेम्परेचरसाठी केल्विन, करंटसाठी एम्पियर वगैरे असे 7 सिम्बॉल असतात. पण हे 7च्या 7 लिहिणे डिफिकल्ट आहे, जागा जास्त लागेल. त्याच्याऐवजी कमीत कमी 3च लिहावेत पहिले सुरुवातीचे. आणि जर एखादा अजून गरज आली, टेम्परेचरवर पण डिपेंड आहे, या 3 सोडून अजून चौथीची गरज आली तर तो चौथा पण लिहायचा सिम्बॉल. हा येते लक्षात. डायमेन्शन्स असे लिहितात. आता इथं 4 आहेत बरोबर, म्हणजे इथं केल्विनची गरज आली, टेम्परेचरची गरज आहे म्हणून ते 1 वाढला. तर बघा, डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे डायमेन्शनची. ही डायमेन्शनची डेफिनेशन बघा. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स हे काय असतात? आर द पॉवर्स, हे घातांक असतात. टू विच, की ज्या घातांकांपर्यंत द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी राइज्ड. हे फंडामेंटल युनिट्स तिथपर्यंत लिहावे लागतात. हा, राइज्ड म्हणजे लिहावे लागतात असे पॉवर्स मध्ये. इन ऑर्डर टू, कशासाठी लिहायचे? इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए गिव्हन फिजिकल क्वांटिटी. हे का लिहायचे? कारण याच्यावरून युनिट मिळतं त्या राशीचं. आता याच्यावरून युनिट मिळू शकतं, याच्यावरून युनिट मिळू शकतं. आता बघा, स्पीडचं युनिट मीटर पर सेकंड आहे, मग लेंथ 1 टाइम आहे म्हणजे मीटर, आणि हा खाली म्हणजे पर सेकंड. हे युनिट तयार झाले याच्यावरून. हे युनिट त्या क्वांटिटीचं मिळवण्यासाठी असे घातांकामध्ये, सिम्बॉल्समध्ये जे पॉवर्स लिहायची पद्धत आहे यालाच डायमेन्शन्स असे म्हणावे. समजलं? मग डेफिनेशन बघा. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स हे पॉवर्स असतात. टू विच, की ज्या पॉवर पर्यंत, टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी राइज. हा, हे पॉवर्स कोणाच्या बाबतीत असतात? फंडामेंटल युनिट्सच्या बाबतीत असतात. मस्ट बी राइज्ड म्हणजे ते लिहावे लागतात. कशासाठी? इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए गिव्हन फिजिकल क्वांटिटी. या गिव्हन फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी ते लिहावं लागतं. त्यांना म्हणायचं डायमेन्शन. व्हेरी इम्पॉर्टंट. हा, आता डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो? असं फॉर्म्युला, याला फॉर्म्युला म्हणतात. तर बघा, वेन एनी डिराइव्ड क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड, जेव्हा एखादी डिराइव्ड क्वांटिटी दर्शविली जाते विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य ते घातांकाने. कोणाच्या घातांक? सिम्बॉल्स. सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. हे सिम्बॉल कोणाचे असतात? फंडामेंटल क्वांटिटीचे असतात. सच अन एक्सप्रेशन, असं जे एक्सप्रेशन आहे, दर्शविणे, लिहिणे आहे, इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. याला डायमेन्शनल फॉर्म्युला असे म्हणतात. इट इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट विथ नो कॉमा इन बिटवीन द सिम्बॉल्स. या सिम्बॉल्स मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितात आणि हे कॅपिटल असावेत आणि यांच्यामध्ये असा कॉमा लिहायचा नाही. ओके, समजलं? मग डायमेन्शनल फॉर्म्युल्याची पण ही डेफिनेशन आहे. हा, when any derived quantity is represented with appropriate powers of symbol. एखादी डिराइव्ड क्वांटिटी, आता बघा, ही डिराइव्ड आहे, ही डिराइव्ड आहे, ही डिराइव्ड आहे, ही डिराइव्ड आहे. तर कोणतीही डिराइव्ड क्वांटिटी रिप्रेझेंट केली विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स. कशी? ॲप्रोप्रिएट पॉवर्स म्हणजे योग्य ते घातांक घेऊन, विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स. कोणाच्या पॉवर्स? सिम्बॉल्सचे पॉवर. पण ते सिम्बॉल कोणाचे? ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. सच अन एक्सप्रेशन इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. अशा एक्सप्रेशनला
डायमेन्शनल फॉर्म्युला असे म्हणावे. आणि हा डायमेन्शनल फॉर्म्युला इट इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट विथ नो कॉमा इन बिटवीन द सिम्बॉल. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे सिम्बॉल्स लिहावेत आणि त्यांच्यामध्ये कॉमा मात्र लिहू नये. आता एक्झाम्पल बघूया आपण. किती एक्झाम्पल आहेत? ABCD 4 एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग डायमेन्शन्स ऑफ स्पीड कसे काढणार? डिस्टन्ससाठी L आणि 1 टाइम आहे. किती वेळेला हा मोजावा लागणार? याचा स्क्वेअर राहिला असता तर 2 लिहिला असता. हा 1 टाइम आहे म्हणून 1 टाइम, खालचा पण टाइम हा 1 टाइम आहे, त्याला वरती आणा, त्याचा पॉवर मायनस होईल, वरचा जो आहे तो प्लसच राहील. आणि M हा लिहावा लागतो, जरी हा नाही लिहिला तरी चालतो, परंतु लिहिणे LMT कमीत कमी पहिले 3 लिहावे लागतात. ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. पहिल्या 3 लेंथ, मास आणि टाइम, तर ते लिहावे लागतात. आणि हा नाही लिहिला तरी चालतो, हे सुद्धा चालेल, हे किंवा हे. आता फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍक्सलरेशन. मग मास जसंच्या तसं आणि ऍक्सलरेशन म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर. आता बघा डायमेन्शन्स ऑफ फोर्स कसं फाइंड करणार? मग माससाठी एक वेळेला मास मोजावा लागलो 1 टाइम, डिस्टन्स एक वेळेला L1, टाइम किती वेळेला? स्क्वेअर, म्हणून स्क्वेअर. आता हे वरचे वरतीच राहू द्यायचे, L1 M1, आधी L नंतर M असं लिहायचं सिरियल, LMT. नाहीतर आधी M नंतर L असं लिहिलं, MLT असं नाही लिहायचं, LMT असं लिहायचं. कारण फंडामेंटल मध्ये पहिले 3 लेंथने सुरुवात आहे. पहिला लेंथ, मास, टाइम, मग उरलेले अजून 7 आहेत ना ते फंडामेंटल क्वांटिटीज. तर बघा हा T स्क्वेअर थोडा वरती आणायचा. हे वरचे वरतीच आहेत, वरती आणला तर त्याचा पॉवर -2 होईल आणि याच्यावरून हे फोर्सचे डायमेन्शन बनले. तसं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ mv स्क्वेअर आहे. हाफ ऑफ m वेलोसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर, स्क्वेअर. मग बघा माससाठी आता हाफला डायमेन्शन नसतात. हाफ म्हणजे आकडा आहे, त्याला काय लांबी, रुंदी, उंची काहीच नसते, म्हणून त्याला डायमेन्शन नसतात. मग कोणाची लिहायची? फक्त मासची लिहायची, M1. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे आणि टाइमचा पण स्क्वेअर आहे हा. फक्त याला वरती आणा, हे वरचे वरतीच राहू द्या. L स्क्वेअर M1 आणि T⁻² असे लिहिले. हे डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आहे. एनर्जी कोणती पण असो, कायनेटिक असो, पोटेन्शियल असो, कोणती पण एनर्जी असो, तिचे डायमेन्शन हेच असतील. त्याच्यानंतर टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे तापमान कमी कमी होतं जाणे अंतरानुसार. टेम्परेचर अपॉन डिस्टन्स हा फॉर्म्युला आहे. हे शिकायचं बाकी आहे तुमचं, फार 7th चॅप्टरमध्ये शिकायला भेटणार आहे. आता डायमेन्शन्स ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचरचा सिम्बॉल काय आहे? केल्विन, K चा 1. डिस्टन्ससाठी लेंथ 1, याला वरती आणा, याला वरती आणलं आणि पहिल्या जागेवर त्याला लिहिलं L⁻⁻1, K⁻1. हा वरतीचे तर प्लसच राहील, हा खालचा वरती आला मायनस होईल. आणि MT वगैरे LMT तर लिहावेच लागतात, आणि ते नसतील तर त्यांचे पॉवर काय लिहून द्यायचे? 0 लिहून द्यायचे. आणि जे जे हजर आहेत त्यांचे पॉवर व्यवस्थित लिहायचे, आणि जे प्रेझेंट नाही तिथं पण ते लिहावेच लागतात MT. LMT हे 3 कमीत कमी असायलाच पाहिजेत. आणि चौथ्याची गरज आली जर आला तर तो पण लिहावा लागतो. असे कमीत कमी 4-5 पण असू शकतात. तर दिस इज अबाउट डायमेन्शनल फॉर्म्युला वे ऑफ सेइंग.